नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगत चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जगून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवर शकता मागील वर्षीपेक्षा यंदा कांदा निर्यातीमध्ये इतकी घट झाली। मागील वर्षी तुलनेने कांदा निर्यातीत या ठिकाणी तब्बल 696 कोटी रुपयाची घट झाली असून निर्यात शुल्कामुळे मोठा फटका बसल्यामुळे समोर आले आहे। चालू वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यात 2663 कोटीच्या कांद्याची निर्यात झाली आहे। मागील वर्षी याच कालावधीत 3369 एकंदरीतच 59 कोटीची निर्यात झाली होती। याचाच अर्थ मागील वर्षीपेक्षा यंदा 20% निर्यातीमध्ये घट झाली आहे। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 16.26 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाला होता, मात्र यंदा त्यात घट झाली आहे। आकडेवारीनुसार यंदा एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये निर्यातीचा आकडा 17.17 लाख मेट्रिक टनावर पोहोचला आहे, तरी उत्पादनात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या मते केंद्र सरकारच्या दरसोडी वृत्तीमुळे परदेशी बाजारपेठेमध्ये भारताचे स्थान डगमळीत झाले आहे। धन्यवाद। आणि चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात कांदा पुरवठा होत असल्याने भारतीय कांद्याची मागणी कमी होत आहे। आमच्या कष्टाने पिकवलेल्या कांद्यावर सरकारने शुल्क आकारून आमची लूट करत आहे। सरकारने निर्यात धोरण पूर्णतः मुक्त करावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा। सांगा तर भेटूया आपण महाराष्ट्र। धन्यवाद।